नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस संदर्भात खूप महत्त्वाचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे। अंगणवाडी सेविकांना पगारवाढ नाही असं इथं म्हणण्यात आलेलं आहे आणि केंद्राकडून ह्या सूचना आलेल्या आहेत। तसेच बघा, मुलांवरील अत्याचाराची 3.25 लाख प्रकरणे निकाली काढले आहेत। नक्की ही बातमी काय आहे, सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संसदेत आता पावसाळी अधिवेशन संसदेचं हे सुरू आहे आणि संसदेमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनवाढीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं तिथं लोकसभेत सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्ही टायटल पाहू शकताय, अंगणवाडी सेविकांना पगारवाढ नाही। लोकमतमध्ये आलेली ही न्यूज आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याने सरकारने लोकसभेत सांगितले। महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर म्हणाले की अंगणवाडी सेविका या मानद कार्यकर्ता आहेत, त्या स्वेच्छेने सेवा देतात, त्यांना मिळणारे मानधन हे शेवटचे 1 ऑक्टोबर 2018 रोजी सुधारित करण्यात आले होते। 14,658 महिला मदत कक्षाची स्थापना पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली। 43 कोटीपेक्षा अधिक कॉल मदत मागण्यासाठी करण्यात आले। या सर्वांना आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीद्वारे हाताळण्यात आले। 84.83 लाख महिलांना 43 लाख महिलांना मदत करण्यात आली असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे। आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यमंत्री सावित्री ठाकूर या काय म्हणाल्या ते बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं मानधन वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे सादर केला गेला नाही। मग आपण जे जिल्हा परिषदावर जे मोर्चे काढले त्या मोर्चाची कुणीच कोणत्याही आमदार खासदारांनी दखल घेतली नाही का, असा प्रश्न इथं आपल्याला पडलेला आहे। आपण राहुल गांधी यांना सुद्धा निवेदन दिलेले की अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे काही प्रश्न आहेत ते तुम्ही लोकसभेमध्ये मांडा। मग राहुल गांधीजींनी आपले प्रश्न मांडले नाहीत का, असा प्रश्न इथं आपल्याला उपस्थित होत आहे। नक्की याच्या संदर्भात अपडेट आपल्याला पुढच्या या व्हिडिओमध्ये भेटणारच आहेत। परंतु लोकसभेमध्ये सावित्री ठाकूर या स्पष्टपणाने म्हणाले आहेत की अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं मानधन वाढवण्याबाबत कोणताही प्रस्ताव लोकसभेत मांडला गेला नाही, त्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही। तसेच त्यांनी काय म्हटलं आहे बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस या स्वेच्छेने सेवा देतात आणि त्या मानद कार्यकर्ता आहेत आणि त्यांचं शेवटचं मानधन कधी वाढवण्यात आलं बघा, केंद्राकडून आपल्याला शेवटचं मानधन हे आपलं 1 ऑक्टोबर 2018 रोजी वाढवण्यात आलेलं आहे। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की केंद्राकडून आपल्याला किती मानधन भेटतंय ते। परंतु अशा पद्धतीने इथं बातमी आपल्या समोर आली आहे बघा, लोकमतमध्ये आलेली ही न्यूज आहे। लोकसभेत जी चर्चा झाली त्या लोकसभेमध्ये अशा पद्धतीने निर्णय घेतला बघा, मुलांवरील अत्याचाराची 3.35 लाख प्रकरणे निकाली, अंगणवाडी सेविकांना पगारवाढ नाही। बघा, लोकमतमध्ये आलेली न्यूज आहे। 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत 446 विशेष जलगती न्यायालयांनी बाललैंगिक शोषणाची एकूण 3.25 लाखाहून अधिक प्रकरणे निकालात काढली असल्याची माहिती आणि महिला व बालविकास मंत्रालयाने शुक्रवारी संसदेत दिली। या न्यायालयांमध्ये 405 विशेष पोक्सो न्यायालयांचा समावेश आहे। महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली। त्यांनी सांगितले की 30 एप्रिल 2025 पर्यंत या न्यायालयाने 3.25 लाखाहून अधिक प्रकरणे निकालात काढली। तसेच बघा, त्यांनी अजून एक लेखी उत्तर दिलेलं आहे, ते म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनासंदर्भात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनासंदर्भात कोणताही लोकसभेत प्रस्ताव सादर नाही, त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं केंद्राकडून तर मानधन वाढ होणार नाही। ऑक्टोबर 2018च्या दरानुसार सध्याची भरपाई शिल्लक आहे। महिला आणि बालविकास मंत्रालयाने संसदेत स्पष्ट केले आहे की सरकारच्या पोषण केंद्रित पोषण योजनेत गुंतलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात सुधारणा करण्याची कोणतीही योजना नाही। हे कामगार सध्याच्या वेतन रचनेवर कार्यरत आहे, जे 2018 पासून अपरिवर्तित राहिलेले आहे। तर अशा पद्धतीने ही माहिती आपल्या समोर आलेली आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। केंद्राकडून आपल्याला मानधनवाढीची अपेक्षा होती, पण केंद्राकडून आपल्याला नाराजी भेटलेली आहे। केंद्राकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचं मानधन वाढ भेटणार नाही आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेविकांना पोहोचवा, आपल्या संघटनेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना ही माहिती कळू द्या की आपण एवढ्या खासदारांना एवढ्या आमदारांना निवेदन देऊन सुद्धा
लोकसभेमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव सादर केला गेला नाही, त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.